ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निलंगा तालुक्यात अवैध मद्यावर धडाकेबाज कारवाई। उदगीर व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्काकडून 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त। उदगीरचे राज्य उत्पादन शुल्क विभाग व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने निलंगा तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर संयुक्त धडाकेबाज कारवाई करत 2,72,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी.एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार व लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर विभागातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथे 28 मार्च रोजी छापा टाकून हातभट्टी निर्मिती करण्याचे 6,100 लिटर रसायन, 350 लिटर हातभट्टी दारू, रसायन वापरण्यासाठी 500 लिटर क्षमतेचे 11 प्लास्टिक बॅरल, 20 लिटर क्षमतेचे 3 बॅरल असा एकूण 2,72,000चा मुद्देमाल जप्त केला। सदरची कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश साटे, भरारी पथक निरीक्षक टी.एस. कदम, दुय्यम निरीक्षक एन.पी. रोटे, श्रीमती मोनिका पाटील, श्रीमती रेणुका सलगर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान कलमले, गवंडी, चांदणे, एस.जी. बागेलवाड, संतोष केंद्रे, विक्रम परळीकर, कासार, शिरसी, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.सी. भुजबळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल घोरपडे, शिरसाट, लवटे, नागमोडे, सोनटक्के, कर्नाटक राज्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक रवी मुरगडे, बिदरचे निरीक्षक गोपाल पंडित, शब्बीर बिरादार, रवी कुमार पाटील, दुय्यम निरीक्षक सादिक पाश यांच्या पथकाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त धडाकेबाज कारवाई करून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केला आहे। महानकर न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर।